भगवान महावीर जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर अरहम युवा सेवा ग्रुपने एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले आहे। अमरावतीतील जवाहर मार्गावर 4थ्या अरहम जल मंदिरचे उद्घाटन करण्यात आले। या जल मंदिरात 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत चढलेल्या तापमानात शीतल जलाची व्यवस्था केली जाईल, जी नागरिकांना आवश्यक असलेल्या ताजा पाणी आणि पुरवठ्याची सेवा देईल। परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या योजनेसाठी अरहम युवा सेवा ग्रुपने अनेक सेवाभावी व्यक्तींची मदत घेतली आहे। भगवान महावीर जन्मोत्सवाच्या पावन प्रसंगी अरहम युवा सेवा ग्रुपने एक अनोखी सेवा सुरू केली आहे। अमरावती शहरातील जवाहर मार्गावर 4थ्या अरहम जल मंदिरचे उद्घाटन करण्यात आले। या जल मंदिरातून नागरिकांना उन्हाळ्यात 40 ते 45 अंश सेल्सिअस पर्यंत चढलेल्या तापमानात शीतल जलाची सुविधा मिळण्याची संधी दिली आहे। हे जलमंदिर ज्या भागात लोकांना शीतल जलाची आवश्यकता आहे, नेहमीच सेवेला समर्पित राहील। परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या प्रेरणेने अरहम युवा सेवा ग्रुपने हे मंदिर उभारले आहे। या उद्घाटन सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीने सोहळा गाजला। अरहम युवा जल मंदिराच्या उद्घाटनात प्रतीक सिंघई, विजय ओझा, भूपेंद्र तन्ना आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। अरहम युवा सेवा ग्रुपने समर्पण व कृतज्ञता व्यक्त केली आणि एकत्रितपणे रिबन उघडून जल मंदिराचे उद्घाटन केले। त्यानंतर प्रतीक सिंघई यांनी पेढ्यांचा प्रसाद अर्पण करून सर्व उपस्थितांचे तोंड गोड केले। या मानव कल्याणकारी प्रकल्पाला अरहम सेवक निमिषभाई संघाई, विकासभाई देसाई, निमिषभाई दामाणी आणि इतर मान्यवरांनी यशस्वी बनविले। या जल मंदिराच्या माध्यमातून शहरातील लोकांना सुविधा मिळणार आहे।